हे कांदे आपण खालीवर दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे भाजून घेऊ, पूर्ण काळे होईपर्यंत ते कांदे भाजून घ्यायचे आहे. आता हे कांदे भाजेपर्यंत आपण हे बघा अशा प्रकारे वाटण काढलेलं आहे. हे बघा आपल्याला मिरची हवी तेवढी तिखट कमी जादा करू शकता. आपण वरतून काही मसाले पण घालणार आहोत, त्यामुळे मिरची आपल्याला हवी तेवढी कमी जादा करू शकता. मिरची घेतली आहे, खोबरं घेतलेलं आहे सुक्क, हे बारीक असं कापून घ्यायचं किंवा आपण किसून घेतलं तरी पण चालेल. आपले फुटाणे असतात ते फुटाणे घ्यायचे, धणे घ्यायचे, हे आपण एका पॅन मध्ये भाजून घेऊया. हे बघा अशा प्रकारे कांदे आपण भाजून घेतलेले, पूर्ण काळे होईपर्यंत कांदे भाजून घ्यायचे. नंतर एक पॅन तापत ठेवायचा, त्यामध्ये आपण तेल घालूया. नंतर हे जे कापून घेतलेलं खोबरं होतं ते घालूया आणि असं खालीवर करून घेऊया. अशा प्रकारे आपलं खोबरं बघा चांगलं भाजलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. नंतर त्यामध्ये आपण जे फुटाणे जे घेतले होते ते घालून घेऊया आणि भाजून घेऊया. थोडेसेच भाजून घ्यायचे फुटाणे. फुटाणे जर नसतील तर तुम्ही आपली जी हरभऱ्याची डाळ असते ती पण घातली तरी पण चालते. हे बघा आता हे फुटाणे भाजलेले आहेत, आपण हे काढून घेऊया. नंतर आता आपण त्यामध्ये जे धणे घेतले होते अख्खे धणे ते आपण घालून घेऊया. थोडंसं तेल घालूया. थोडेसेच भाजून घ्यायचे. बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे, आपण काढून घेऊया. नंतर आता थोडंसं पुन्हा तेल घालूया आणि आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या घालून घेऊया. मिरच्या थोड्या 2 मिनिटे भाजायच्या. अशा प्रकारे भाजून घ्यायच्या. आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर आपण पुन्हा थोडंसं तेल घालूया आणि जो आपण भाजून घेतलेला कांदा होता तो आपण अशा प्रकारे त्यामध्ये घालायचा आहे.